कुणाल कामराशी माझं बोलणं झालंय असं आता संजय राऊतांनी म्हटलंय। कायद्याला सामोरे जायला हवं असं सल्ला सुद्धा राऊतांनी कामराला दिला। महाराष्ट्रात येऊन कायद्याला सामोरे जा असं राऊतांनी म्हटलंय। कामरा एकनाथ शिंदेंना शत्रू वाटतोय, आम्हाला महाराष्ट्राचे शत्रू मोदी शाह वाटतात असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। सोबतच कंगनाप्रमाणे कामराला केंद्राची सुरक्षा द्या अशी मागणी सुद्धा संजय राऊतांनी केली। हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं। अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क संवाद आहे। मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत। तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे। आमच्या पक्षावर टीका करा। तुम्ही मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर तो जो वाद झाला त्याच्यानंतर केंद्राला असं वाटलं की कंगना राणावतला धोका निर्माण होऊ शकतो। त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली। 27 सशस्त्र पोलीस, किती 27। मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला मिळाली। मुंबईत येथील कुणाल कामरा ज्या दिवशी, तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, मुंबई पोलीस आयुक्तांची आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे। राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये कुणाल कामराला मारण्याची।